नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला रत्नागिरीच्या एसटी आगारातून एक मोठी आणि खूप धक्कादायक बातमी. रत्नागिरीच्या एसटी आगारात चालक कम वाहक असलेल्या एसटी कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली. पांडुरंग गडदे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. कर्मचाऱ्यानं ड्युटी संपल्यानंतर ही आत्महत्या केल्याचं कळतं. पगार नाही, मोठ्या प्रमाणात कौटुंबिक ताणतणाव, कामाचा तणाव, या सगळ्यातून त्यानं ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. आणि अधिक जाणून घेऊयात. दिनेश केळुसकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. दिनेश, अतिशय धक्कादायक बातमी आहे. बरोबर आहे मिलिंद. खरं तर यापूर्वी सुद्धा असे प्रसंग एसटीच्या चालकांवर आणि वाहकांवर आलेले आहेत आणि त्यांनी मृत्यूला कवटाळलेला आहे, परंतु त्यांच्या आत्महत्येच्या कारणांचा उलगडा झालेला नाही. 3 महिने पगार नाही. आणि हा पांडुरंग गडदे हे बीडच्या दुष्काळग्रस्त भागातून आलेले होते. 36 वर्षाचं वय होतं त्यांचं आणि ते नेहमीच्या ड्युटीवर होते आणि त्यांच्यासोबत एक मित्रासमोर ते राहत होते भाड्याच्या खोलीमध्ये. दुपार हे मित्र त्यांच्या घरी गेले असता त्यांचा प्रतिसाद आला नाही आणि त्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला असता त्यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासणीनंतर ती आत्महत्या असल्याचं सांगण्यात येत आहे, परंतु आत्महत्येचं कारण मात्र एसटी चे अधिकारी नेमकं सांगू शकत नाहीयेत. पगार तर नाहीच आहे, त्याचबरोबर त्यांच्या कौटुंबिक स्थितीमध्ये आर्थिक स्थिती सुद्धा खालावलेली होती आणि अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर होत्या असंही कळत आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी मृत्यूला कवटाळलेलं असावं अशी एक शक्यता वर्तवण्यात येते आहे. अजूनही कोणीही तसं स्पष्टीकरण देत नाही. त्यांचे नातेवाईक रत्नागिरीत दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर खरं तर याचा सगळा उलगडा होईल. परंतु संघटनांचं म्हणणं असं आहे की पगार नाही आहेत आणि खूप आर्थिक ताण आहे कर्मचाऱ्यांवर आणि त्याशिवाय महामंडळाचाही अनेक अधिकाऱ्यांचा ताण आहे. जर ड्युटीवर नाही गेलात तर काढून टाकण्यात येईल, निलंबित करण्यात येईल, कुठे काही बोलायला नको, अशा प्रकारचा एक दुसरा ताण पण आहे. आणि त्यामुळे त्या सगळ्या ताणांमुळे या पांडुरंग गडदे यांनी आत्महत्या केली असावी असं शक्यता वर्तवण्यात येते आहे. मिलिंद. दिनेश, आजपासून खरं तर राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही. 3 महिन्यांपासून पगार नाही, याच्या विरोधात आक्रोश आंदोलन सुरू होतं आहे आणि त्यातच ही आत्महत्या ही अतिशय दुःखद आणि धक्कादायक अशा प्रकारची बाब समोर आली आहे. दिनेश, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. एका एसटी कर्मचाऱ्यानं आपली ड्युटी संपल्यानंतर आत्महत्या केली. होळ्यात पुढच्या बातमीकडे. डोंबिवलीमध्ये कोपर ब्रिजचं काम सुरू असल्यानं सर्व गाड्या या ठाकुर्लीकडच्या ब्रिजवरून ये जा करत असतात आणि हा ब्रिज अतिशय छोटा आहे आणि इथेच जबरदस्त हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. छोटा ब्रिज, त्यात वळणं, जबरदस्त ट्रॅफिक आणि यामुळे काल रात्री उशिरा डोंबिवलीमध्ये 2 बाईकस्वारांचा छोटासा अपघात झाला. अपघात खरं तर अतिशय किरकोळ होता, पण त्यातून बाचाबाची झाली आणि एका व्यक्तीला 2 जणांनी बेदम मारहाण केली. यात मारहाण करणाऱ्या 2 व्यक्तींना थांबवण्याचा प्रयत्न काही जण करत होते, मात्र ते या सदर व्यक्तीला कायम मारतच राहिले. रात्री 10च्या सुमारासची ही घटना आहे. इतका अरुंद ब्रिज आहे की त्यावर अशा प्रकारचे छोटे छोटे अपघात अनेकदा होत असतात, पण यातून संतापून एका व्यक्तीला अतिशय बेदम मारहाण करण्यात आली. सदर ब्रिजवर खरं तर वाहतूक पोलीस असला पाहिजे आणि तो फार दीर्घकाळ असला पाहिजे असं स्थानिकांचं म्हणणं आहे. याबद्दल अनेकदा मागणीसुद्धा करण्यात आली, पण पोलीस प्रशासनाकडून काहीच दाद मिळाली नाही. प्रदीप भणगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रदीप. मिलिंद सर, आपण जर बघितलं तर काल डोंबिवलीत तुफान गर्दी होती दिवाळी खरेदी करण्याची. आपण जर बघितलं तर कोपरचा ब्रिज हा बंद असल्यामुळे सर्व जो बार आहे हा जोशी हायस्कूलच्या ब्रिजवरती आहे, त्यामुळे ट्रॅफिक पण तिकडे मोठ्या प्रमाणात होतं. यामध्येच बाईकची धक्का लागल्याने ही हाणामारी झाली. आपण जर बघितलं तर 2 व्यक्ती ज्या आहेत त्या एका व्यक्तीला बेदम मारहाण करतात. काही जण आहेत आणि एक महिला आहे, ते वाचवायचा प्रयत्न करतात, मात्र ते ऐकायला तयार नाहीत आणि त्यांनी त्या व्यक्तीला बेदम मारहाण केलेली आहे. स्थानिक जे तिकडचे रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं आहे की ब्रिज अरुंद आहे आणि वळण असल्यामुळे इथे असे अपघात होत असतात, तर इथे ट्रॅफिक पोलीस आणि पोलिसांची गरज आहे.
मात्र पोलीस प्रशासन इथे लक्ष देताना दिसत नाही आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे. आपण जर बघितलं तर याबाबत रामनगर पोलीस स्थानकात आम्ही चौकशी केली असता ते बोलले की याबाबत कुठली आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला नाहीये, तर मात्र विष्णुनगर पोलीस स्टेशनला आपण याचा संपर्क केला असता संपर्क झालेला नाहीये. मिलिंद सर. प्रदीप तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता आणखीन एक मोठी बातमी बीड शहरातून आपल्या हाती येते. बीड शहरामध्ये नगर रस्त्यावरती LICचं एक खूप मोठं ऑफिस आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं. आणि या ऑफिसला भल्या पहाटे भीषण आग लागली. जी माहिती आत्तापर्यंत उपलब्ध होते त्यानुसार या आगीमध्ये संपूर्ण ऑफिस जळून खाक झालंय. या क्षणाची आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. बीड शहरामध्ये नगर रस्त्यावरती लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं एक मोठं ऑफिस आहे आणि भल्या पहाटे या ऑफिसला आग लागली होती. या आगीमध्ये प्रचंड नुकसान झाल्याचं कळतंय. या आगीमध्ये ऑफिसमधले अनेक जुने दस्तऐवज, संगणक तसंच विविध प्रकारचं साहित्य जळून खाक झाल्याची माहिती मिळते. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या आणि कर्मचाऱ्यांच्याकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ऑफिसमधल्या साहित्याचा अक्षरशः कोळसा झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. जीवितहानी सुदैवानं झालेली नाही. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुरेश, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, पहाटेच्या सुमारास ही आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये अक्षरशः जे दस्तावेज LIC ऑफिस मधले आहेत ते जळून खाक झालेले आहेत. पहाटे आग लागल्या कारणानं कुणी लवकर पाहिली नाही, मात्र ज्यावेळेस पाहिली गेली त्यावेळेस पूर्ण ऑफिसमध्ये आग पसरलेली होती. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. 2 अग्निशामक दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या 2 तासापासून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतायत. अद्याप देखील धुराचे लोट ऑफिसमधनं बाहेर येत आहेत. मात्र यामध्ये जीवितहानी, रात्रीचा वेळ असल्या कारणानं जीवितहानी झालेली नाही असं ऑफिसकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आगीचं कारण अद्याप समोर आलं नाही. मिलिंद. सुरेश तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. अभिनेत्री कंगना रणावतनं अर्णव गोस्वामीच्या संदर्भात एक जोरदार समर्थन करणारं ट्विट केलंय. ड्रग माफियांचा पर्दाफाश केल्यामुळेच अर्णवचा छळ सुरू करण्यात आला आहे असं कंगना रणावतनं म्हटलंय. कंगना रणावतनं ट्विटरवरती एक आपला नवीन व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि यामध्ये कंगना रणावतचं असं म्हणणं आहे की ड्रग माफियांचं रॅकेट उद्ध्वस्त केल्यामुळेच अर्णव गोस्वामीच्या पाठीमागे हा सगळा ससेमिरा लागला आहे, त्याचा छळ केला जातोय असं म्हणत तिने अर्णव गोस्वामी यांचं जोरदार समर्थन केलंय. दरम्यान आज अर्णव गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरती मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज दुपारी 3 वाजता उच्च न्यायालयात ही सुनावणी होईल. दरम्यान काल सकाळी अर्णव गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. अधिकतर लोगों को ये भी नहीं पता कि अर्णव गोस्वामी को किस बात के लिए जेल में डाला गया है. तो 2018 में एक शख्स थे जिन्होंने आत्महत्या की थी और ऐसा उन्होंने जो अपना सुसाइड नोट है उसमें लिखा था कि कुछ लोगों का नाम लिखा था और ये कहा था कि अर्णव जी ने मेरे पैसे वक्त पे नहीं दिए तो मैं आत्महत्या कर रहा हूँ. अब उनकी टीम का ये कहना है कि उन्होंने वो पैसे दिए थे. ये तो कोर्ट डिसाइड कर सकता है कि किसी के वक्त पे पैसे ना देने से क्या कोई आत्महत्या कर सकता है. अगर करता है तो ये सही है, अबैटमेंट ऑफ सुसाइड है या नहीं है, किसी कारणवश अगर किसी के पास पैसे हैं या नहीं है, देरी हो जाती है तो क्या वो एक इतना बड़ा जुर्म है कि जिसके लिए ट्रायल हो. ये सब जानते हैं कि ये किस बात की उनको सजा मिल रही है. आज उनको जेल में ले जाया गया और उन्होंने खुद कहा है कि उन्हें टॉर्चर किया जा रहा है. लेकिन पप्पू सेना उनको सोनिया का जो असली नाम है वो लेने के लिए, इसको कहते हैं फेसिस्ट गवर्नमेंट, उसका नाम लेने के लिए उनको ये सब यातनाएं सहन करनी पड़ रही है. मगर मैं पप्पू सेना से कहना चाहती हूँ, उन्होंने ये बेवकूफ़ी करके अर्णव गोस्वामी जी को आज तक का सबसे ज्यादा लोकप्रिय जर्नलिस्ट बना दिया है. और वो जानते नहीं है कि वो उनको जितनी टॉर्चर करेंगे, जितनी यातनाएं देंगे, ही विल बी स्ट्रॉन्गर और उनकी जो लोकप्रियता है वो बढ़ती ही जाएगी. और इतिहास पप्पू सेना को इसी नाम से याद रखेगा कि उन्होंने जो कॉन्स्टिट्यूशन का 4th पिलर है उसके साथ में कैसी ज्यादती की थी और इतिहास अर्णव गोस्वामी को एक हीरो की तरह याद रखेगा. जय हिंद. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्य सरकारचे प्रयत्न आणि नागरिकांचं सहकार्य यामुळे राज्यामध्ये कोरोना नियंत्रणात येऊ लागलाय.
माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमुळे संसर्गाचा वेग रोखण्यामध्ये यश आलंय. यामुळे युरोपमध्ये आलेली दुसरी लाट लक्षात घेऊन आरोग्य सुविधांचं नियोजन करा असे आदेश दिलेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी. तर दुसरीकडे राज्यामध्ये थंडीची चाहूल लागले. मात्र थंडीमध्ये कोरोनाचा विषाणू सशक्त होण्याची भीती व्यक्त करण्यात येते. थंडीचा ऋतू हा 4 महिन्यांचा असल्यानं कोरोनाचा धोका वाढू शकतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका किंवा शक्यता सुद्धा काही जण व्यक्त करतात. हा धोका अधिक भयानक सुद्धा असू शकतो अशीही शक्यता काही जण वर्तवतात. कारण दुसऱ्या लाटेमध्ये विषाणू दुप्पट वेगानं हल्ला करतो असं बोललं जातं. जगातल्या काही देशांमधलं असंच निरीक्षण आहे. आणि सर्वात धोकादायक बाब म्हणजे लॉकडाऊन संपल्यापासूनच कोरोनाला रोखण्याचे नियम फारसे पाळले जात नाही आहेत आणि आपण सगळ्यांनी हे नियम काटेकोरपणे पाळणं आवश्यक आहे. फटाके वाजवूच नका किंवा फटाक्यांवरती बंदीच घालतो असं न म्हणता चला आपण एक दुसऱ्याच्या विश्वासावरती हा सण आनंदाने साजरा करूया, फराळ करा. पण पुन्हा एक सांगतो की आत्ता जरी ही परिस्थिती आटोक्यात आलेली वाटत असली तरी दिवाळी आणि दिवाळी नंतरचे 15 दिवस हे फार आपल्याला कसोटीचे आहेत. याचं कारण असं की पाश्चिमात्य देशात आपण जे काय बघतो आहोत, आकडेवारी बघतो आहोत, प्रचंड मोठ्या प्रमाणात ही दुसरी लाट आलेली आहे. आपण बघता आहात की गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबई आसपासच्या सर्व परिसरामध्ये, अगदी पुण्यामध्ये सुद्धा हा कोरोना जो काही वाढत होता, अनेक जण आपल्यावरती टीका करत होते. काही जण म्हणत होते की यांच्या कंट्रोलच्या बाहेर चाललेलं आहे. पण आपण सगळ्यांनी जिद्दीने आणि आत्मविश्वासाने, एका शिस्तीने या संकटाचा सामना करत 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 हा तो जो काय त्याचा चढ होता तो खाली आणलेला आहे. आपल्याकडे हा चढ होता तो उतारावरती आणलाय, नक्की आणलेला आहे. की दिवाळी साजरी करताना मी आपल्याला नम्र विनंती करेन, फटाक्यावरती बंदी आणायची का? प्रत्येक ठिकाणी बंद्या घालून आणि कायदे कडक करून आपण आपलं जीवन हे पुढे चालू ठेवायचं का? आपण आपल्या गोष्टी स्वतःहून, जसं आत्तापर्यंत तुम्ही पाळलं सगळं, तसं स्वतःहून पाळू शकत नाही का? जर आपल्याला लक्षात आलं असेल की एक तर अजूनही औषध नाही आहे, लसीचा पत्ता नाही आहे आणि प्रदूषणामुळे जर हा विषाणू वाढत असेल, आकडा वाढत असेल, तर दिवाळीमध्ये आपण प्रदूषण करणारे फटाके हे वाजवणं टाळू शकतो का? दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या संबोधनावर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या संबोधनात कोणतीही भरीव गोष्ट दिसली नाही. नेहमीप्रमाणे केवळ शब्दांचे बुळबुळे होते असं दरेकर यांचं म्हणणं आहे. भावनिक वातावरण करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आणि कोरोनाच्या बाबतीत पुन्हा केवळ बोलणं अशा प्रकारचं बोलाचीच कडी बोलाचाच भात असं सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं भाष्य आजच्या संवादातून राज्यातील जनतेला गेलं. दरम्यान विरोधकांनी राजकारण न करता कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकत्र यावं असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केलंय. असा माझा विश्वास आहे. काही पक्ष ह्या संदर्भात जे राजकारण करतात, मला त्यांना नम्रतेने विनंती करायची आहे की महाराष्ट्राला प्रगती पथावर आणण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कोरोना असेल, अर्थचक्र असेल, ह्या सगळ्यासाठी आपल्याला एकजुटीने काम करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे राजकारण जरूर निवडणुकीच्या वेळेला करा. उर्वरित वेळेला आता निवडणूक नाही. आता महाराष्ट्राच्या एकंदरीत विकासासाठी आपण सर्वांनी काम करूया. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सादर केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे दिली आहे. 2 दिवस उलटून गेले तरीही राज्यपालांनी अद्याप नावं जाहीर केलेली नाही. त्यामुळे राज्यपालांनी 12 आमदारांची यादी जाहीर करावी असं आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. तर राज्यपालांची भेट कोणी घेऊ शकतो ना. आता महाविकास आघाडीने नावं दिलेली आहेत, राज्यपालांनी ती जाहीर करायला पाहिजे. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढच्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा धोका वाढण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असतानाही नागरिक बिनधास्तपणे बाहेर फिरताना दिसतात.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये नागरिकांची तुफान गर्दी आहे. मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला राज्यातल्या बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी आहे. या वाढत्या गर्दीमुळे भविष्यात कोरोनाचा धोका वाढू शकतो. अशा गर्दीनं भरलेल्या नाशिकमधल्या मेन रोड, शिवाजी रोड, शालिमार बाजार या सगळ्या भागातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. कोरोना जरी आटोक्यात आला असला तरी नागरिक मात्र आता निष्काळजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नाशिकची मेन रोडची ही मुख्य बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये अशा प्रकारे खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडलेले आहे आणि कुठल्याही प्रकारचं फिजिकल डिस्टन्सिंग जे आहे ते नागरिकांकडनं पाहिलं जात नाही. आपण दृश्यांमध्ये बघतोय लहान मुलांना घेऊन देखील नागरिक अशा प्रकारे बेजबाबदारपणे बाहेर पडत आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये कोरोनाची जी संख्या आहे ती वाढू शकते. आपण या बाजारपेठेमधली ही दृश्य बघतोय. मेन रोडचा हा परिसर आहे. आपल्यावरती आपण जर बघितलं तर नाशिक महानगरपालिकेची ही इमारत आहे. या इमारतीच्या बाहेरची ही दृश्य आहे. नाशिकचा ही संपूर्ण बाजारपेठ जी आहे ती आज मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या गर्दीनं भरून गेलेली आहे. एकीकडे पोलिसांकडनं प्रशासनाकडनं वेगवेगळे नियम घालून देण्यात आलेले आहे. मात्र त्या सर्व नियमांना धाब्यावर बसवत अशा प्रकारे प्रत्येक दुकानाच्या बाहेर नागरिकांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आपण दृश्यांमध्ये बघतोय महिला या ठिकाणी खरेदी करताय. मात्र खरेदी करत असताना त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचं डिस्टन्सिंग जे आहे ते पाळलं जात नाही. नियम अशा प्रकारे धाब्यावर बसवले जात आहे. नागरिकांकडनंच अशा प्रकारे निष्काळजीपणा केला जातोय. आपण बघतोय लहान मुलांना घेऊन हे लोक बाहेर पडले. दादा, तुम्ही खरेदी करण्यासाठी बाजारात आला आहात, तुमच्यासोबत लहान मुलं आहे, पण तुम्ही सोशल डिस्टन्सिंगचा जो नियम आहे तो का पाळत नाही? आता बाजारामध्ये मुख्यतः गर्दी जास्त आहे इथे. तर गर्दी असल्यामुळे आता ते ऑब्विसली म्हणजे ते पाळणं होतच नाही इथे. आणि आता मुलांना खरेदी करणं पण गरजेचं आहे. आपण बघतो हे लहान लहान मुलं घेऊन नागरिक अशा प्रकारे त्यांचाही जीव धोक्यात घालताय, स्वतःही अशा प्रकारे जीव धोक्यात घालून बाहेर पडताय. इकडे आपण बघतोय दुकानदारांशी संवाद करताना देखील नागरिक जे आहे ते मास्क अशा प्रकारे काढून घेत आहे. दुकानदार स्वतः देखील मास्क अशा प्रकारे खाली घेत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताचा खरं तर धोका निर्माण होऊ शकतो. पुढच्या काळामध्ये कोरोनाची संख्या वाढण्यास हे सर्वच नागरिक जे आहे ते जबाबदार राहू शकतात. आपण बघतोय इथे देखील अशीच गर्दी आहे. आपण लहान मुलं बघतोय दृश्यांमध्ये घरातून बाहेर पडताय. काही लहान मुलांना घरातून घेऊन बाहेर पडला, भीती नाही का कोरोनाची वाटत? भीती आहेच ना. मग तरी घेऊन लहान मुलांना बाहेर पडला. आता काय करणार आहे मग? आता त्यांना कुठे सोडून येणार आहे मग घरी? पण एवढ्या गर्दीत यायला भीती नाही वाटली का त्यांना घेऊन? हो, भीती आहेच. आपण बघतोय भीती आहे. मात्र तरी देखील नागरिक अशा प्रकारे लहान मुलांना घेऊन घराबाहेर पडताय. इथं बघतोय महिलांची एक मोठी झुंबड या ठिकाणी उडालेली आहे. दृश्यांमध्ये बघतोय या महिला या ठिकाणी खरेदी करताय. मात्र कुठल्याही प्रकारचं डिस्टन्सिंग त्यांच्याकडनं पाहिलं जात नाही. बोलते ना, लेकिन वो गिरे का जाते, फिर क्या करेंगे? गिरे का तो करना ही पड़ेगा. है नहीं, जिम्मेदारी है. आप बच्ची को यहाँ पे भीड़ में लेके आए हो, आपने मास्क नहीं लगाया है? नहीं, मास्क लिए है, वो बच्चा निकाल दे रहा है मास्क. बच्चे को लेके आए ना आप भीड़ में? हाँ, मास्क निकाल दे रहा है बच्चा है. मास्क है, बाकी निकाल दे रहा है आपको बच्चा. डर नहीं कोरोना का? डर नहीं. खत्म होगा? डर है, मास्क ये बच्चा नहीं मान रहा, निकाल दे रहा है. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. त्यामुळे दिवाळीसारखा उत्सव निश्चित साजरा केला पाहिजे, पण घराबाहेर पडताना आपण काळजी घेतली पाहिजे, मास्क बांधला पाहिजे, हात वारंवार धुतले पाहिजेत आणि शक्यतो अंतराच्या नियमाचंही पालन केलं पाहिजे. या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.